नमस्कार दर्शक हो. आज 22 सप्टेंबर सोमवार उजनी व वीर धरणाची अपडेट आपण पाहणार आहोत सकाळी 6 वाजताची. त्या अगोदर आपणास एक नम्र विनंती आहे की अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट. उजनी व वीरमधून किती विसर्ग सोडला, आवक किती आहे, रात्रीतून पाण्याची सतत आवक वाढत आहे उजनीतून, हे सर्वच आता आपण पाहणार आहोत. त्या अगोदर वीर धरणातून काल सकाळी जो नीरा नदीच्या पात्रात सुरू होता तो 2025 क्युसेकचा विसर्ग, मात्र काल सायंकाळी 5 वाजता तो 3200 क्युसेक्स केला. तर काल रात्री 9 वाजता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली, 7837 क्युसेक्स करण्यात आला. पुन्हा रात्री 1 वाजता हाच विसर्ग पुन्हा 3200 क्युसेक्स केला. तर हे सर्व पाण्याच्या आवक व पावसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे वीरमधून कधीही मोठी वाढ होऊ शकते अथवा कमीही होऊ शकते असे नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून माहिती मिळत आहे. तर उजनीची धरणातून सकाळच्या 6च्या अपडेटनुसार सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, बोगदा 200, मेन कॅनॉल 600 क्युसेक्स. तर सकाळी 6 वाजताची उजनी धरणाची टक्केवारी 109.22 TMC झाले असून यात एकूण पाणी साठा हा 122.17 TMC झाला आहे. यातील उपयुक्त पाणी साठा हा 58.51 TMC आहे. तर उजनीतून काल येणारी आवक ही उजनीतून येणारी आता सध्याची आवक ही 11,456 क्युसेक्स आहे. तर सायंकाळी काल 15,000 क्युसेक्सचा जो उजनी धरणातून विसर्ग सोडण्यात येत होता तो रात्री 10:30 वाजता त्यात वाढ करण्यात आली, तो 30,000 क्युसेक्स करण्यात आला. मात्र आत्ता सकाळी 5:45 वाजता त्या विसर्गामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे व पुराचा धोका पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी. तो सकाळी 5:45च्या अपडेट 5:45 वाजता 70,000 क्युसेक्स करण्यात आला आहे. आणि धरणाच्या परिसरात झालेला पाऊस हा व वरून येणारी आवक यामुळे उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढही होऊ शकते असे सांगण्यात आलेले आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांच्या वतीने करण्यात आलेले. अशा ताज्या व पुढील व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या अपडेट.